Welcome student. Today we will start with the next point, and that is the pituitary gland. That pituitary gland is also known as a hypophysis gland. Now this pituitary gland is a endocrine gland, means it is a ductless gland. It is the smallest gland, pea-sized gland and reddish gray in color. Pituitary gland is the smallest gland, then pea size and reddish gray in color. In case of female, it is larger than that of the male. पहा, आजच्या लेक्चरला आपण एंडोक्राइन ग्लँड शिकायला सुरुवात करणार आहोत आणि त्याच्यामधली पहिली ग्लँड आपण शिकायला सुरुवात करणार आहोत की जिला आपण पिट्युटरी ग्लँड असं म्हणतो. हिला हायपोफायसिस किंवा हायपोफायसियल ग्लँड असंही म्हटलं जातं. सो दिस ग्लँड इज अ स्मॉलेस्ट एंडोक्राइन ग्लँड. इट इज अ पी साइज अँड रेडिश ग्रे इन कलर. लहान असणारी अशी ही एंडोक्राइन ग्लँड आहे, सगळ्यात लहान असणारी आहे. साधारणतः वाटाण्यासारखा त्याचा आकार आहे आणि रेडिश ग्रे इन कलर, रेडिश ग्रे कलरची आहे. हिचा आकार जर आपण मेल आणि फिमेलचा कम्पेअर केला तर मेल पेक्षा फिमेल मध्ये ही थोडीशी आकाराने काय असते, मोठी असते. दिस एंडोक्राइन ग्लँड इज नोन ॲज अ मास्टर एंडोक्राइन ग्लँड. इट इज नोन ॲज अ कोऑर्डिनेटर ऑफ एंडोक्राइन ऑर्केस्ट्रा और इट इज ऑल्सो नोन ॲज अ क्वीन ऑफ एंडोक्राइन ग्लँड. पहा, ह्या पिट्युटरी ग्लँडला खूप काही म्हटलं जातं. काय काय म्हटलं जातं तर मास्टर एंडोक्राइन ग्लँड म्हटलं जातं हिला. हिला क्वीन ऑफ एंडोक्राइन ग्लँड असंही म्हटलं जातं आणि कोऑर्डिनेटर ऑफ एंडोक्राइन ऑर्केस्ट्रा असंही म्हटलं जातं. बिकॉज ऑल एंडोक्राइन ग्लँड आर अंडर कंट्रोल ऑफ दिस पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँडला सगळ्या एंडोक्राइन ग्लँडची क्वीन म्हटलं जातं, मास्टर म्हटलं जातं, किंवा जणू काय आपल्या बॉडीमध्ये ह्या सगळ्या एंडोक्राइन ग्लँडनी मिळून एक ऑर्केस्ट्रा तयार केलाय आणि त्या ऑर्केस्ट्राचा कोऑर्डिनेटर कोण आहे तर ही पिट्युटरी ग्लँड आहे असं वेगवेगळ्या पुस्तकामध्ये तुम्हाला ते सापडेल. आपल्या पुस्तकामध्ये एंडोक्राइन ग्लँडला फक्त मास्टर ऑफ एंडोक्राइन ग्लँड असं म्हटलेलं आहे. पण हे त्याच्याबरोबर लक्षात ठेवा, दॅट पिट्युटरी ग्लँड इज अंडर कंट्रोल ऑफ हायपोथॅलॅमस. पिट्युटरी ग्लँड स्वतः मात्र हायपोथॅलॅमसच्या कंट्रोलमध्ये असते, हे लक्षात घ्या. बाकीच्या सगळ्या एंडोक्राइन ग्लँड वरती कंट्रोल कोणाचा आहे, पिट्युटरी ग्लँडचा आहे. पण ती स्वतः मात्र कोणाच्या कंट्रोलमध्ये काम करते तर हायपोथॅलॅमसच्या अंडर कंट्रोल ती काम करते. नाउ that pituitary gland is located just below the hypothalamus. It is present below the hypothalamus and attached to the hypothalamus by a stalk, and that stalk is known as a hypophyseal stalk, or that is also known as a infundibulum. लक्ष द्या थोडंसं. आता आपण लास्ट लेक्चरला हे पाहिलेलं होतं की हा डायमंड शेप एरिया म्हणजे डायन्सेफेलॉन आहे ब्रेनचा. डायन्सेफेलॉनचा आपला संबंध आता आहे ह्या पोस्टेरियर पोर्शनशी की ज्याला आपण म्हणतो हायपोथॅलॅमस. आता आपण पिट्युटरी ग्लँडचं लोकेशन पाहतोय आणि लोकेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं इट इज प्रेझेंट जस्ट बिलो द हायपोथॅलॅमस. हा हायपोथॅलॅमस आहे आणि ह्याच्या खाली अशी अटॅच असणारी ही जी ग्लँड आहे ह्या ग्लँडला आपण काय म्हणतो, पिट्युटरी ग्लँड असं म्हणतो. आणि ही पिट्युटरी ग्लँड it get attached to the hypothalamus by means of this stalk, and such a stalk is known as a infundibulum, or it is also known as a hypophyseal stalk. Clear? Now, such a gland is present in the depression of sphenoid bone, and that depression is known as a sella turcica. हे लक्षात येते का? पहा, हे एमसीक्यू ला विचारलं जातं. जसं आपल्याला सगळ्यांना हे माहितीये की ब्रेन बॉक्स जो आहे, क्रॅनियम ज्याला आपण म्हणतो, तो खूप
खूप साऱ्या बोन पासून तयार झालेलं आहे. जसं इथं फ्रंटल आहे, इथं 2 परायटल आहेत, पाठीमागं ऑसिपिटल आहे, कानावरती 2 टेम्पोरल आहेत. आणि ज्याच्यावरती तुमचा ब्रेन बसवलेला आहे ते बोन कुठले आहे, तर ते बोन आहे स्पेनॉइड बोन. आणि हे जे स्पेनॉइड बोन आहे, ह्या स्पेनॉइड बोनला असं एक डिप्रेशन आहे आणि त्या डिप्रेशन मध्ये ही ग्लँड अशी बसवलेली आहे. हे जे स्पेनॉइड बोनचं डिप्रेशन आहे, ह्या स्पेनॉइड बोनच्या डिप्रेशनला काय म्हटलं जातं, तर दॅट इज नोन ॲज अ सीला टर्सिका. So sella turcica is a depression of sphenoid bone in that depression the pituitary gland is present. Clear? लक्षात आलं तुमच्या? पहा, पिट्युटरी ग्लँडचा साईज सांगितला. स्मॉलेस्ट एंडोक्राइन ग्लँड आहे, पी साईज आहे, रेडिश ब्राऊन कलरला आहे. एंडोक्राइन ग्लँड ही मास्टर एंडोक्राइन ग्लँड आहे. क्वीन म्हटलं जातं, कोऑर्डिनेटर ऑफ एंडोक्राइन ऑर्केस्ट्रा म्हटलं जातं. हायपोथॅलॅमसला अटॅच असणारी आहे, बिलो द हायपोथॅलॅमस प्रेझेंट आहे. हायपोथॅलॅमसला एका स्टॉकच्या साह्याने अटॅच आहे. त्या स्टॉकला आपण इन्फंडिब्युलम किंवा हायपोफॅसियल स्टॉक म्हणतो. आणि अशी ही ग्लँड हे स्पेनॉइड बोनच्या डिप्रेशन मध्ये प्रेझेंट आहे. ज्याच डिप्रेशनला आपण सीला टर्सिका असं म्हणतो. नाउ such a pituitary gland is divided into the two parts. It is divided into the two parts. This portion is known as a anterior lobe and this portion is known as a posterior lobe. So it is known as the anterior lobe and this portion is known as a posterior lobe. So we start with the anterior lobe. That anterior lobe is also known as adenohypophysis. आता आपण त्याची मॉर्फोलॉजी पाहायला सुरुवात केली. पहा, ही जी ग्लँड आहे ही 2 लोब मध्ये डिवाइड झालेली आहे. एक अँटेरियर लोब, एक पोस्टेरियर लोब. अँटेरियर लोबला म्हणायचं ॲडेनोहायपोफायसिस आणि पोस्टेरियर लोबला म्हटलं जातं न्यूरोहायपोफायसिस. ठीक आहे. मग पहिला लोब आपण शिकायला सुरुवात करू, ज्याला आपण ॲडेनोहायपोफायसिस म्हणतो. That adenohypophysis, which is the anterior lobe of pituitary gland, that is glandular and non-nervous. That is glandular and non-nervous. So adenohypophysis is a glandular and non-nervous. And this portion is developed from outward growth of roof of buccal cavity. It is developed from outward growth of roof of buccal cavity, and that outward growth of roof of buccal cavity is known as a Rathke's pouch. एक लक्षात घ्या, ही जी पिट्युटरी ग्लँड आहे ही ड्युअल ओरिजिन आहे. ड्युअल ओरिजिन आहे म्हणजे काय, तर तिचा एक जो लोब आहे, जसं आता मी 2 लोब आहेत म्हणून सांगितलं, त्यातला एक लोब तयार झालेला आहे हायपोथॅलॅमसची डाऊनवर्ड ग्रोथ होऊन, आणि एक लोब मात्र तयार झालेला आहे तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे हिच्या एका पार्टची अपवर्ड ग्रोथ होऊन. मग हा जो अँटेरियर लोब आहे, हा अँटेरियर लोब कशापासून तयार झालेला आहे, तर आपली जी काही बकल कॅव्हिटी असते, ह्या बकल कॅव्हिटीची अपवर्ड ग्रोथ होते, वरच्या बाजूला ग्रोथ झाली आहे. आणि म्हणूनच हा पोर्शन नेचरला नॉन नर्वस आहे असं सांगितलं, कारण हा नर्वस टिश्यू पासून तयार झालेला नाही. आणि इथं हे वाक्य लक्षात ठेवा की रातकेज पाऊच म्हणजे काय, तर ही जी बकल कॅव्हिटी आहे ह्याच्यापासून जी अपवर्ड ग्रोथ तयार झालेली आहे तिला आपण काय म्हणतो, रातकेज पाऊच म्हणतो. नाउ adenohypophysis is a larger lobe and it forms about 75% of gland. It is a larger lobe which forms about 75% of pituitary gland. Adenohypophysis आणि न्यूरोहायपोफायसिस जर तुम्ही कम्पेअर केले
तर ॲडेनोहायपोफायसिस हा त्याच्यापेक्षा आकारानं मोठा असणारा लोब आहे, जो साधारणतः त्या ग्लँडच्या 75% काय असतो, प्रेझेंट असतो. अँड दिस लोब is highly cellular and highly vascular. This lobe is highly cellular and vascular. Now, this lobe contains various types of epithelioid secretory cells, acidophil, basophil, chromatophores, etc. It contains epithelioid secretory cells, acidophils, then basophils, chromatophores, etc. मी परत एकदा सांगते, नीट लक्ष द्या. पिट्युटरी ग्लँड ड्युएल ओरिजिनला असं म्हटलं जातं. ड्युएल ओरिजिनला असं का म्हटलं जातं हे पहिली गोष्ट क्लिअर करा. कारण ह्या पिट्युटरी ग्लँडचा एक लोब हा डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या पार्टपासून तयार झालेला अपवर्ड ग्रोथ होऊन आणि एक लोब मात्र हायपोथॅलॅमसची डाऊनवर्ड ग्रोथ होऊन तयार झालेला आहे. अशी ही ग्लँड दोन लोबमध्ये डिवाइड झालेली आहे. पहिल्या लोबला आपण ॲडेनोहायपोफायसिस म्हणतो, म्हणजे हा लोब, आणि दुसऱ्या लोबला आपण न्यूरोहायपोफायसिस असं म्हणतो. ॲडेनोहायपोफायसिस हा ग्लँड्युलर पोर्शन आहे त्या ग्लँडचा आणि नॉन नर्व्हस आहे. ग्लँड्युलर म्हणजे तो सिक्रेटरी आहे आणि नॉन नर्व्हस आहे. ह्याचा अर्थ काय, तर हा पार्ट नर्व्हस टिश्यू पासून तयार झालेला नाहीये. म्हणजेच हा कशापासून तयार झालेला असेल, डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या पार्ट पासून तयार झाला. म्हणजे तो कसा तयार झालाय, तर आपली जी बकल रूफ असतं बकल कॅव्हिटीचं, ह्या रूफची अपवर्ड ग्रोथ झालेली आहे आणि ती अपवर्ड ग्रोथ जाऊन पुन्हा ह्या हायपोथॅलॅमसला काय झालेली आहे, अटॅच झालेली आहे. आणि ही जी बकल कॅव्हिटीची अपवर्ड ग्रोथ आहे, हिला आपण एक शब्द वापरतो, दॅट इज नोन ॲज अ राथकेज पाउच. ठीक. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट मी सांगितला की हे दोन लोब जर कम्पेअर केले तर ॲडेनोहायपोफायसिस हा लार्जर लोब आहे की ज्याच्यामध्ये साधारणतः टोटल ग्लँडच्या 75% तो प्रेझेंट असतो. हायली सेल्युलर आहे आणि हायली व्हॅस्क्युलर आहे. सेल्युलर आहे म्हणजे त्याची हिस्टॉलॉजी बघितली तर त्याच्यामध्ये ह्या डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स तुम्हाला दिसतात, आणि व्हॅस्क्युलर आहे म्हणजे रिच कॅपिलरी ब्लड सप्लाय त्याला आहे. आणि ह्याची हिस्टॉलॉजी जर तुम्ही पाहिली ॲडेनोहायपोफायसिसची तर त्याच्यामध्ये एपिथेलॉइड सिक्रेटरी सेल्स प्रेझेंट असतात, ऍसिडोफिल्स प्रेझेंट असतात, बेसोफिल्स प्रेझेंट असतात, क्रोमॅटोफोर्स प्रेझेंट असतात. हे सगळं ह्या ॲडेनोहायपोफायसिस मध्ये प्रेझेंट आहे. आणि असा हा जो अँटेरियर लोब आहे, दॅट अँटेरियर लोब इज अगेन डिवायडेड इंटू द 3 पार्ट्स अँड दॅट आर, दिस पोर्शन इज नोन ॲज अ पास ट्युबुलारिस, this is known as a pars intermedia, and this portion is known as a pars distalis. क्लिअर. पाहता इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता पुढचा पॉइंट बघू आपण. आता ही जी ॲडेनोहायपोफायसिस आहे, पहा, तर ॲडेनोहायपोफायसिस किती पार्ट मध्ये डिवाइड झालेली आहे, तर 3 पार्ट मध्ये डिवाइड झाली आहे. कुठले 3 पार्ट सांगितले, पार्स ट्युबुलारिस म्हणजे हा ट्युब्युलर पोर्शन, पार्स डिस्टालिस म्हणजे हा मोठा पोर्शन, आणि तिसरा पोर्शन सांगितला पार्स इंटरमेडिया. कुठला आहे पार्स इंटरमेडिया, हा. ठीक आहे. पाहता, सो द फर्स्ट पोर्शन इज अ पार्स ट्युबुलारिस. So pars tubularis is a tubular portion and that is present below the hypothalamus and forms a collar around the infundibulum. So this portion is a tubular portion present below the hypothalamus and it forms the collar around infundibulum. लक्षात येते का, पहा. ट्यूब
लाईक पोर्शन आहे असा ह्याच्या भोवती हा इन्फंटिब्युलम आहे. हायपोथॅलॅमसच्या खाली प्रेझेंट आहे. इन्फंटिब्युलमच्या भोवती त्यांना अशी काय तयार केलेली आहे, कॉलर तयार केलेली आहे. असा हा जो ट्युब्युलर पोर्शन आहे ऍडेनोहायपोफायसिसचा त्याला आपण काय म्हणतो, पार्स ट्युब्युलारिस असं म्हणतो. त्याच्यानंतरचा पोर्शन आहे त्याला आपण म्हणतो पार्स इंटरमेडिया. सो द नेक्स्ट पोर्शन इज नोन ॲज अ पार्स इंटरमेडिया. पार्स इंटरमेडिया म्हणजे कुठला पोर्शन, हा पोर्शन छोटासा. So pars intermedia is a reduced portion and that is present in the cleft of, or it is present in between adenohypophysis and neurohypophysis. Adenohypophysis आणि न्यूरोहायपोफायसिस मध्ये हा जो रिड्यूस पोर्शन तुम्हाला दिसतोय, दॅट रिड्यूस पोर्शन इज नोन ॲज अ पार्स इंटरमेडिया. And in case of human being, that is not functional or non-functional. लक्षात आलं? पार्स ट्युब्युलारिस बद्दल सांगितलं. ट्युब्युलर पोर्शन आहे, हायपोथॅलॅमसच्या खाली प्रेझेंट आहे आणि इन्फंटिब्युलमच्या भोवती त्यानं कॉलर तयार केलेली आहे. पार्स इंटरमेडिया बद्दल सांगितलं की हा रिड्यूस पोर्शन आहे आणि अँटेरियर लोब आणि पोस्टेरियर लोब ह्यांच्यामध्ये असणारा पोर्शन आहे. आपल्यामध्ये तो वेल डेव्हलप नसतो आणि तो नॉन फंक्शनल आहे. ठीक आहे. अँड लास्ट पोर्शन इज अ पार्स डिस्टालिस. पार्स डिस्टालिस. So this portion is known as a pars distalis. And pars distalis is the largest portion of adenohypophysis and made up of loose cords of epithelioid secretory cells. It is the largest portion of adenohypophysis and it is made up of loose cords of, कॉर्ड्स म्हणजे रेषेमध्ये त्या प्रेझेंट असतात, लूजली अरेंज असतात. कोण? इपिथेलॉइड सेक्रेटरी सेल्स. ठीक आहे. मग पहा, ऍडेनोहायपोफायसिस कंप्लीट तुम्हाला इथे एक्सप्लेन केलं. काय काय पॉइंट त्याच्यामध्ये सांगितले की तो ग्लँड्युलर नॉन नर्वस पोर्शन आहे. बकल कॅव्हिटीचं जे रूप आहे त्याची अपवर्ड ग्रोथ होऊन तयार झालाय, त्याला आपण रातखेच पाऊच असं म्हणालो. त्याच्यानंतर सांगितलं की हा ऍडेनोहायपोफायसिस लार्जर पोर्शन आहे दोघांशी कम्पेअर केले असता आणि 75% त्याचं वजन आहे टोटल ग्लँडच्या. सेल्युलर पोर्शन आहे आणि हायली सेल्युलर आणि व्हॅस्क्युलर पोर्शन आहे आणि त्याच्यामध्ये इपिथेलॉइड सिक्रेटरी सेल, ऍसिडोफिल, बेसोफिल्स आणि क्रोमॅटोफोर्स प्रेझेंट आहे. असा हा जो काही अँटेरियर लोब आहे, हा अँटेरियर लोब 3 पार्टमध्ये डिवाइड झालेला आहे. त्यातला पहिला पार्ट म्हणजे पार्स ट्युब्युलारिस सांगितला की हा ट्युब्युलर पोर्शन आहे, हायपोथॅलॅमसच्या खाली प्रेझेंट आहे आणि हा इन्फंटिब्युलमच्या भोवती अशी कॉलर तयार करतोय. दुसरा पॉइंट मी तुम्हाला सांगितलं पार्स इंटरमेडिया. पार्स इंटरमेडिया हा रिड्यूस पोर्शन आहे आणि ऍडेनोहायपोफायसिस आणि न्यूरोहायपोफायसिस म्हणजेच अँटेरियर आणि पोस्टेरियर लोबच्या मध्ये असणारा पोर्शन आहे. आणि त्याच्यानंतर हा लार्जेस्ट पोर्शन मी सांगितला अँटेरियर लोबचा, ज्याला आपण म्हणतो पार्स डिस्टालिस. आणि पार्स डिस्टालिस हा लार्जेस्ट पोर्शन तर आहेच आहे, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला माहितीये की इपिथेलॉइड सिक्रेटरी सेल्स प्रेझेंट आहेत आणि त्या कशा प्रेझेंट आहेत तर लूज कॉर्ड्स मध्ये प्रेझेंट आहेत. अशा त्या लूजली अरेंज आहेत, लक्षात घ्या अशा पद्धतीनं. सो दे आर नोन ॲज अ लूज कॉर्ड्स ऑफ इपिथेलॉइड सिक्रेटरी सेल्स. नाउ धिस लोब secrete the different hormones and that are it secrete growth hormone, thyroid stimulating hormone, adrenocorticotropic hormone, prolactin hormone, gonadotropin hormone. So this lobe secrete growth hormone, thyroid stimulating hormone, then adrenocorticotropic hormone, then prolactin and gonadotropin. तर अँटेरियर लोब ही एवढी सारी हार्मोन काय करतो, सिक्रीट करतो. आता आपल्याला काय शिकायला जायचंय, पोस्टेरियर लोब. तर हे कंपॅरेटिव्ह शिका, लक्षात घ्या की जेणेकरून तुम्हाला डिस्टिंग्विश बिटवीन
ॲडेनोहायपोफायसिस आणि न्यूरोहायपोफायसिस असं विचारलं तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे, ते डिस्टिंग्विश तुम्हाला करता आलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं ॲडेनोहायपोफायसिसचं आपण कंप्लीट केलं. आता आपल्याला काय शिकायचंय, न्यूरोहायपोफायसिस. सो द सेकंड लोब ऑफ पिट्युटरी ग्लँड इज अ neurohypophysis, or that is also known as a posterior lobe. So neurohypophysis is also known as a posterior lobe, means this lobe, and that lobe is made up of, or it is non-glandular and nervous in nature. It is non-glandular and nervous. Anterior lobe काय सांगितलं होता, ग्लँड्युलर आणि नॉन नर्वस. ग्लँड्युलर का, तर तो सिक्रिशन सिक्रेट करतो, आणि नॉन नर्वस का म्हटलं होतं, तर रूफ ऑफ बकल कॅव्हिटी पासून तो तयार होतो. आता इथं लक्षात घ्या, हा जो पोस्टेरियर लोब आहे हा नॉन ग्लँड्युलर आहे, म्हणजे तो हार्मोन सिक्रेट करणारा लोब नाही, पण तो कसा आहे, नर्वस आहे, म्हणजे नर्वस टिश्यू पासून तयार झालाय. सो इट इज डेव्हलप फ्रॉम डाउनवर्ड ग्रोथ ऑफ हायपोथॅलॅमस. इट इज डेव्हलप फ्रॉम डाउनवर्ड ग्रोथ ऑफ ऑफ हायपोथॅलॅमस. म्हणजे पहा, हा हायपोथॅलॅमस आहे, ह्या हायपोथॅलॅमसची डाउनवर्ड ग्रोथ होऊन हा एवढाच लोब तयार झालाय, पण हा लोब मात्र आपली जी काही बकल कॅव्हिटी आहे त्याची अपवर्ड ग्रोथ होऊन तयार होऊन असा इथं जाऊन इन्फंडिब्युलमला किंवा हायपोथॅलॅमसला अटॅच झालेला आहे. नाव दिस लोब is a smaller lobe and constitute about 25% of gland. It is a smaller lobe. आता स्मॉलर कोणाशी कम्पेअर केला असता, ॲडेनोहायपोफायसिसशी. ॲडेनोहायपोफायसिस हा लार्जर लोब आहे आणि 75% ऑफ टोटल ग्लँड आहे, and this is a smaller lobe and it contribute about 25% of total gland. टोटल ग्लँडच्या 25% याचं वजन असतं, म्हणून ह्या लोबला आपण काय म्हणालो आहोत, दॅट इज अ स्मॉलर लोब. अँड सच अ लोब इज अगेन डिवायडेड इंटू द 3 parts, and that parts are, first portion is known as a median eminence, means this portion, then second is known as a infundibulum, and third portion is known as a pars nervosa. Clear? पहा मी परत एकदा सांगते. न्यूरोहायपोफायसिस म्हणजे पोस्टेरियर लोब आहे ग्लँडचा. हा लोब नॉन ग्लँड्युलर आणि नर्वस आहे. त्याच्यानंतर पुढे सांगितलं की हा तयार कसा झालाय, तर आपल्या हायपोथॅलॅमसची डाउनवर्ड ग्रोथ तयार झाली आहे आणि डाउनवर्ड ग्रोथ होऊन हा तयार झाला. ॲडेनोहायपोफायसिस आणि न्यूरोहायपोफायसिस मध्ये कम्पेअर केला असता न्यूरोहायपोफायसिस हा स्मॉलर लोब आहे, कारण तो साधारणतः टोटल ग्लँडच्या फक्त 25% प्रेझेंट आहे. आणि असा हा लोब किती पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे, तर 3 पार्ट मध्ये डिवाइड झालाय. आणि ते पार्ट कुठले, तर त्यातला फर्स्ट पार्ट म्हणजे पार्स नरोजा, दुसरा आहे इन्फंडिब्युलम आणि तिसरा आहे मेडियन इमिनन्स. पहा, हा पहिला मेडियन इमिनन्स, दुसरा इन्फंडिब्युलम आणि तिसरा पार्स नरोजा. मग आता ह्याचे एक एक पार्ट आपण शिकायला सुरुवात करू. पहिला पार्ट घ्या, मेडियन इमिनन्स. Median eminence. So what is median eminence? Median eminence is the middle southern portion of hypothalamus. हा जो हायपोथॅलॅमस आहे, ह्या हायपोथॅलॅमसचा मध्यभागी असणारा, सोलन असणारा, फुगीर असणारा जो पोर्शन आहे त्या पोर्शनला आपण काय म्हणतो, मेडियन इमिनन्स म्हणतो. टू विच द इन्फंडिब्युलम गेट अटॅच, की ज्या पोर्शनला इन्फंडिब्युलम म्हणजे हायपोफायसिल स्टॉक हा अटॅच झालेला असतो. मग इथे एकच लक्षात ठेवायचं
की मेडियन इमिनन्स म्हणजे मिडल सोलन पोर्शन ऑफ हायपोथॅलॅमस, ज्याला इन्फंडिब्युलम अटॅच झालेला असतो. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पुढचा पार्ट पहा. दुसरा पार्ट कुठला सांगितला मी? इन्फंडिब्युलम. सेकंड पोर्शन इज इन्फंडिब्युलम. काय इन्फंडिब्युलम म्हणजे? इन्फंडिब्युलम इज ऍक्च्युअली अ स्टॉक by which this gland get attached to the hypothalamus. Actually कोण अटॅच आहे? पोस्टेरियर लोब अटॅच आहे. सो इन्फंडिब्युलम इज अ स्टॉक. हा एक दांडा आहे की ज्याच्या साह्यानं ही ग्लँड हायपोथॅलॅमसला अटॅच आहे. त्या दांड्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण इन्फंडिब्युलम असं म्हणतो. आणि तिसरा पोर्शन म्हणजे हा पोर्शन, ज्या पोर्शनला आपण पार्स नरोसा म्हणतो. आता हा जो पार्स नरोसा आहे तर पोस्टेरियर लोब मधले आहे. म्हणजे पोस्टेरियर लोब मध्ये कोण कोण आलं? मेडियन इमिनन्स आलं, इन्फंडिब्युलम आलं आणि पार्स नरोसा आलं. तर ह्या पोस्टेरियर लोब मध्ये सगळ्यात लार्जर पोर्शन कोण असेल? तर दॅट इज द पार्स नरोसा. सो द पार्स नरोसा इज अ लार्जेस्ट पोर्शन ऑफ पोस्टेरियर लोब, नॉट द ग्लँड, ऑफ posterior lobe. Now, this lobe act as a storage area for secretion of hypothalamus. It act as a storage area for secretion of hypothalamus. हे वाक्य नीट लक्षात घ्या. हायपोथॅलॅमसचं जे सिक्रिशन आहे ते सिक्रिशन फक्त स्टोअर करण्यासाठी वापरला जाणारा एरिया म्हणजे कोण आहे? तर पार्स नरोसा. So that pars norosa, it store the secretion of hypothalamus. हा नॉन ग्लँड्युलर आहे, हा फंक्शनला सिक्रेटरी नाहीये, हे क्लिअर करा. तर हायपोथॅलॅमस पासून जी हार्मोन सिक्रेट होऊन ह्याच्यामध्ये स्टोअर केली जातात ती हार्मोन रिलीज करायचं काम कोण करत असतो? तर हा पार्स नरोसा करतो. तो कुठलंही हार्मोन सिक्रेट करत नाही. आणि मग ह्या पार्स नरोसा मध्ये हेरिंग्स बॉडी असतात, पिट्युसाइट्स असतात. आणि पार्स नरोसा काय काम करतो? जसं अँटेरियर लोबचे मी 5-6 हार्मोन तुम्हाला सांगितली तसं पोस्टेरियर लोब काय काम करतो? तर 2 हार्मोन रिलीज करतो. आणि ती 2 हार्मोन कुठली? तर एक आहे ADH आणि दुसरा आहे ऑक्सिटोसिन. ठीक आहे. पहा, पोस्टेरियर लोब आपण शिकलो, त्याला आपण न्यूरो हायपोफायसिस असं म्हणत होतो. हा नॉन ग्लँड्युलर पोर्शन आहे आणि नर्वस इन नेचर आहे. तो तयार कसा झाला? तर हायपोथॅलॅमसची डाऊनवर्ड ग्रोथ झाली आणि हा पार्ट तयार झालेला आहे. पुढे मी सांगितलं की हा स्मॉलर लोब आहे, म्हणजे ऍडेनो हायपोफायसिसशी कम्पेअर केला असता हा स्मॉलर आहे आणि जो टोटल ग्लँडच्या 25%च प्रेझेंट आहे. हा पोर्शन 3 पार्ट मध्ये डिव्हाइड झालेला आहे. त्याचे पार्ट म्हणजे मेडियन इमिनन्स, इन्फंडिब्युलम आणि पार्स नरोसा. मेडियन इमिनन्स बद्दल सांगितलं की हायपोथॅलॅमसचा मिडल असणारा हा सोलन पोर्शन आहे. दुसरं मी सांगितलं की ज्या मेडियन इमिनन्सला हा इन्फंडिब्युलम अटॅच असतो. इन्फंडिब्युलम म्हणजे काय? की हे एक स्टॉक आहे की ज्याच्या सहाय्याने ही ग्लँड हायपोथॅलॅमसला अटॅच असते. तिसरा पार्ट आपण पाहिला पार्स नरोसाचा. पार्स नरोसा बद्दल सांगितलं की हा लार्जेस्ट पोर्शन आहे पोस्टेरियर लोबचा, न्यूरो हायपोफायसिसचा. आणि तो काय काम करतो? तर जी काही हार्मोन हायपोथॅलॅमस सिक्रेट करतो त्याचं सिक्रेशन स्टोअर करायचं काम हा पार्ट करतो. आणि ह्याच्यामध्ये एक्झॉन्स असतात, पिट्युसाइट्स असतात, हेरिंग बॉडीज प्रेझेंट असतात. आणि त्याचं फंक्शन मी तुम्हाला सांगितलं, इट रिलीज ADH अँड ऑक्सिटोसिन. ही 2 हार्मोनची नाव आहेत. ही डिटेल्स आपण ते शिकताना पाहणार आहोत. मग आता इथे एक लक्षात घ्या की न्यूरो हायपोफायसिस ही हायपोथॅलॅमसला अटॅच कशाने झाली आहे? तर तुम्हाला क्लिअर माहित पाहिजे, इन्फंडिब्युलमने अटॅच झाली आहे. बघा, न्यूरो हायपोफायसिस म्हणजे हा पोस्टेरियर लोब हायपोथॅलॅमसला अटॅच झालेला आहे इन्फंडिब्युलमच्या सहाय्याने.
आणि अँटेरियर लोब कशाच्या साह्याने अटॅच झालाय हायपोथॅलॅमसला? दॅट अँटेरियर लोब गेट अटॅच टू द हायपोथॅलॅमस बाय हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम. बाय हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम. मग ती पहा कशी आहे. आता आपण अँटेरियर लोब शिकलो, पोस्टेरियर लोब शिकलो. त्याचं डिस्क्रिप्टिव्ह विचारलं तरी तुम्हाला लिहिता येईल, डिस्टिंग्विश विचारलं तरी तुम्हाला लिहिता येईल. त्याचे डिस्टिंग्विशिंग पॉइंट तुमचं तुम्ही काढून ठेवा. आता शेवटचा पॉइंट मी तुम्हाला सांगते तो ह्याचा असा की हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम म्हणजे काय. हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम. एक लक्षात घ्या, हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की पिट्युटरी ग्लँडचा जो अँटेरियर लोब आहे तो हायपोथॅलॅमसला अटॅच कशाच्या साह्याने झालाय? तर हायपोफायसियल पोर्टल सिस्टीमच्या साह्याने झालाय. आणि पोस्टेरियर लोब कशाच्या साह्याने अटॅच झालाय? तर तो लोब इन्फंडिब्युलमच्या साह्याने अटॅच झालेला आहे. ठीक आहे. मग पहा इथं हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम म्हणजे काय? तर व्हेरियस हार्मोन्स दॅट आर रीच टू द पिट्युटरी ग्लँड थ्रू हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम. जी वेगवेगळी हार्मोन्स आहेत ही हार्मोन्स पिट्युटरी ग्लँडला पोहोचतात. कोणामार्फत? ह्या एका सिस्टीमच्या मार्फत की ज्या सिस्टीमला आपण हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम असं म्हणतो. मग ह्या हायपोफायसियल पोर्टल सिस्टीम मध्ये काय पहा, पोर्टल व्हेन कलेक्ट द ब्लड फ्रॉम हायपोथॅलॅमस. पोर्टल व्हेन इट कलेक्ट द ब्लड फ्रॉम व्हेरियस पार्ट ऑफ हायपोथॅलॅमस. लक्षात येते का? पहा, पोर्टल व्हेन कलेक्ट द ब्लड फ्रॉम व्हेरियस पार्ट ऑफ हायपोथॅलॅमस that opens into the anterior lobe and from pituitary gland when carries the blood into superior vena cava. हायपोफायसियल पोर्टल सिस्टीमच्या साह्यानं अँटेरियर लोब हायपोथॅलॅमसला अटॅच झालाय. वेगवेगळी हार्मोन्स पिट्युटरी ग्लँड पर्यंत पोहोचतात. कशाच्या मार्फत? हायपोफायसियल पोर्टल सिस्टीमच्या मार्फत. आता पुढे मी तुम्हाला सांगितलं की पोर्टल व्हेन जी आहे, इथं आपण सांगितली बघा हायपोफायसियल पोर्टल व्हेन म्हणजे ही व्हेन दॅट कलेक्ट द ब्लड फ्रॉम हायपोथॅलॅमस. ती हायपोथॅलॅमस पासून ब्लड कलेक्ट करून आणते. दॅट ओपन्स इन टू द अँटेरियर लोब. ती ओपन कशात होणार आहे? अँटेरियर लोब पर्यंत. अँड फ्रॉम पिट्युटरी ग्लँड द व्हेन कॅरीज द ब्लड इन टू द सुपेरियर व्हेना केवा. म्हणजे हे तुम्हाला ह्याच्यासाठी सांगितलं की ह्या सिस्टीमच्या साह्यानं ती ते हायपोथॅलॅमसला जोडल्या गेलेली आहे. परत एकदा सांगते मी, ही जी हायपोफायसियल पोर्टल व्हेन असते ही हायपोथॅलॅमसच्या वेगवेगळ्या पार्ट पासून ब्लड कलेक्ट करून आणते. ते ब्लड इथं ओपन होतं म्हणजे अँटेरियर लोब मध्ये ओपन होतं आणि पिट्युटरी ग्लँड पासून हीच व्हेन ब्लड कॅरी करते आणि ही व्हेन कॅरी करून ती कशामध्ये ओपन होते? तर सुपेरियर व्हेना केवा म्हणजे हार्मोन्स हे डिस्ट्रीब्युट केली जातात. ठीक आहे. दॅट इज अबाउट द मॉर्फोलॉजी ऑफ पिट्युटरी ग्लँड. ही खूप महत्वाची ग्लँड आहे. ही त्याची सगळी मॉर्फोलॉजी झाली. ही आपण आजच्या लेक्चरला इथं कंप्लीट केलेली